Namaskar, hi, hello, welcome to Ask in Detail, our famous YouTube channel enriching knowledge, and welcome to the video tutorial series of data structure using C. This is the fourth unit. We have already completed units. We will then revise it again. But here, when we start this new chapter, that is stack, about all from the introductory point. As you can see here, the syllabus. From introduction of the stack, then we have a array representation and all the things related to stack. We will cover all these points. Let's start the video from this introductory part, introduction of the stack. Here, by using written notes, we will cover all these points. Before starting or before reading these notes, we will see what is meant by stack exactly with the help of diagram. इथे तुम्ही स्क्रीनवर बघू शकता, दिस इज द स्टॅक. ओके, एज यू कॅन सी हिअर ऑन द स्क्रीन, दिस इज द स्टॅक. व्हॉट इज मीन बाय स्टॅक? स्टॅक इज नथिंग बट द कंटेनर. इथे तुम्ही स्क्रीनवर बघू शकता एखाद्या कंटेनर प्रमाणे, म्हणजेच काय, कंटेनर म्हणजे एखादं भांड म्हणू आपण. कंटेनर म्हणजेच कंटेन करणार, जे स्वतःमध्ये काहीतरी कंटेन करतं, बरोबर आहे. सो स्टॅक इज लाईक अ कंटेनर. ठीक आहे, यामध्ये एकच एंड आहे, ज्यामध्ये ज्या एंडद्वारेच लोक, जसं आपलं घरामध्ये लोक एकाच दरवाजातून येतात त्याच दरवाजातून जातात, बरोबर आहे. दोन दोन दरवाजे नसतात, इकडून या तिकडून जा. हे थिएटर थोडीचे, बरोबर आहे. तर हे असं पॅटर्न आहे की जिथे एकच एंड आहे, ज्याला आपण म्हणतो टॉप एंड. समजते तुम्हाला? तर या टॉप एंडमधूनच एंट्री होते डेटा आयटम्सची, ज्याला आपण म्हणतो पुश करणे. एंट्री किंवा डेटा आयटम्स इन्सर्ट करण्याला आपण इथं काय नाव दिलेले? पुश. आणि जे एलिमेंट्स आहेत ते डिलीट करण्याच्या याला म्हणतो आपण पॉप. समजतंय? तर हे दोन ऑपरेशन परफॉर्म केले जातात. आता यालाच आपण काय म्हणतो, पुन्हा एकदा बघा, हे पुश आणि हे झालं पॉप. पुश म्हणजे एखादा एलिमेंट इन्सर्ट करणे, कशामध्ये? तर ह्या स्टॅकमध्ये. आणि या स्टॅकमधील एखादा एलिमेंट डिलीट करणे म्हणजे बाहेर काढणे, त्याला आपण काय म्हणतो? पॉप. पुश आणि पॉप हे दोन ऑपरेशन आहेत. ठीक आहे, आता या स्टॅकमध्ये तुम्ही नीट बघा. हे उदाहरणार्थ इकडे एक स्टॅक घेऊ आपण नवीन. ठीक आहे, यामध्ये एक नवीन एलिमेंट इन्सर्ट केला. आता हे रिकामा भांड आहे, रिकामा स्टॅक आहे. यामध्ये नवीन एलिमेंट इन्सर्ट केला. इन्सर्ट केलेला एलिमेंट कुठे जाईल? सगळ्यात तळाला जाणार. त्यानंतर दुसरा एलिमेंट इन्सर्ट केला. ठीक आहे, त्यानंतर तिसरा एलिमेंट इन्सर्ट केला आणि आता हे भांड भरलेलं आहे. सगळ्यात पहिल्यांदा इन्सर्ट झालेला सगळ्यात खाली गेला आहे, पण जेव्हा बाहेर काढण्याची वेळ येईल तेव्हा मात्र सगळ्यात शेवटी जो इन्सर्ट केला होता तोच सगळ्यात पहिल्यांदा बाहेर निघेल. या स्ट्रक्चरला काय नाव आहे? नीट बघा, लिफो, लास्ट इन फर्स्ट आउट. जो सगळ्यात शेवटी आला होता तो सगळ्यात पहिल्यांदा आउट झाला आहे, लास्ट इन फर्स्ट आउट. सो हे स्ट्रक्चर स्टॅकमध्ये कंटेन केलेलं आहे, किंवा स्टॅकमध्ये हे असं स्ट्रक्चर आहे. समजतंय? चला आता ही थोडीशी थेरी पण बघून घेऊ, काय दिलेले बघा. Introduction of stack. A stack is a linear structure in which items may be coded and ठीक आहे, काय लिहिले आता इथे? प्रिंट मिस्टेक दिसते आपल्याला. कोडेड नाही आहे, सॉरी, इथे लिहिले लोडेड. हे थोडंसं असं जरा क्रॉस असल्यासारखं वाटतंय, म्हणून पुन्हा एकदा बघा. स्टॅक इज अ लिनियर. स्टॅक हा कोणत्या प्रकारचा डेटा स्ट्रक्चर आहे? लिनियर डेटा स्ट्रक्चर. म्हणजे एका सलग लाईनमध्येच येतात सगळे, मग लाईन उभी असो किंवा आडवी असो, आपण लिनियर म्हणतो त्याला. तर स्टॅक हे असं डेटा स्ट्रक्चर आहे जे लिनियर आहे, ज्यामध्ये डेटा एलिमेंट्स मे बी लोडेड अँड रिमूव्ड फ्रॉम ओनली वन एंड. ज्याला आपण काय म्हणतो? कोणतं एंड आहे? टॉप एंड. अतिशय सिंपल आहे. पुढे बघा काय दिलेलं आहे इथेन. अ स्टॅक इज अ लिस्ट ऑफ एलिमेंट इन विच अन एलिमेंट इन्सर्टेड फ्रॉम द सेम एंट्री पॉईंट अँड विल बी रिमूव्ड फ्रॉम द सेम एंट्री पॉईंट. टॉप एंड कडूनच एंट्री होते एलिमेंटची, म्हणजे एलिमेंट्स डेटा आपण इन्सर्ट करतो एकाच एंडने आणि त्याच एंडने ते डिलीट सुद्धा होतात किंवा रिमूव्ह सुद्धा होतात किंवा एक्झिट सुद्धा केली जाते. देअर इज ओनली वन एंड आणि त्याला म्हणतो आपण टॉप एंड. ठीक आहे, चला पुढे बघा. या पॅराग्राफमध्ये काय दिलंय? द एंड फ्रॉम व्हेअर द इन्सर्शन अँड डिलिशन प्रोसेस टेक्स प्लेस इज कॉल्ड ॲज टॉप एंड. आताच आपण त्याबद्दल बोललो. दिस मीन्स द पर्टिक्युलर दॅट एलिमेंट्स आर रिमूव्ड फ्रॉम अ स्टॅक इज इन रिव्हर्स ऑर्डर. समजतंय ना? म्हणजे जे सगळ्यात शेवटी इन्सर्ट झाले ते सगळ्यात पहिल्यांदा डिलीट होणार, म्हणून त्याला आपण म्हणतो रिव्हर्स ऑर्डर. पण त्याचं खरं नाव काय आहे? तर इथं आपण दिलं, ऐकलेले, लिफो म्हणजे लास्ट इन फर्स्ट आउट. ठीक आहे, पुढे बघा इथून काय दिले. सो इन सिंपल वर्ड्स वी कॅन से दॅट स्टॅक
स्टॅक फॉलोज, इथे एक शब्द पाहिजे होता, स्टॅक फॉलोज लिफो टेक्निक, ठीक आहे, किंवा स्टॅक युजेस लिफो टेक्निक किंवा स्टॅक लिफो टेक्निक इज युज्ड असं नाही होत, इथं चूक झालेली, ठीक आहे, काय हरकत नाही. LIFO means last in first out. From the below diagram we will understand, we have already seen the diagram, so this is the diagram and this is the structure, push and pop operations. Okay fine, पुढे बघा. As we can see in the above figure, there are two basic operations can be performed on stack, that is push and pop. push म्हणजे काय करणे तर नीट बघा, इन्सर्ट करणे किंवा ॲड करणे, आणि पॉप ऑपरेशन म्हणजे काय तर डिलीट करणे किंवा रिमूव्ह करणे. कशातून तर स्टॅकमधून. अतिशय सिंपल असं हे स्ट्रक्चर आहे डेटा स्ट्रक्चरचं. So this is all about the stack and introduction about the stack. We can just understood by using these written notes and diagram. If you have any doubt, please feel free to comment in the box, like, share, subscribe and press bell button. धन्यवाद, bye.